अ, नमस्ते, मी वैशाली कदम. अ, हा जो ग्रुप आहे त्यांच्यासोबतच आम्ही होतो थोडक्यात गिरनारला जाताना. मी माझ्या मैत्रिणीच्या मागे लागून लागून गेले. मला खूप जाण्याची इच्छा होती. आधी तिने बुकिंग केलं परंतु तिचं कॅन्सल झालं आणि नंतर मग तिने मला जायचे, मग मला म्हटली चल तू, तुझ्यासाठीच कदाचित आमचं बुकिंग कॅन्सल झालं असेल. कारण माझ्यासोबत येणारं दुसरं कोणी नव्हतं आणि सगळ्यांचे बाकीच्यांचे छान अनुभव ऐकलेले, म्हणून माझी एक इच्छा होती. असं मी कधी शाळेतून असं सुट्ट्या घेऊन कधी कुठे जात नाही, कारण मला असं ते वाटतं की मी चुकीचं करते माझ्या मुलांना. शाळेत वेळ द्यायला पाहिजे, तो मी असा वेळ इकडे तिकडे नाही घालवायला पाहिजे. परंतु खूप इच्छा होती, त्या ओढीने मी गेले खरं आणि तिच्यासोबतच गेले. आणि जाताना एवढा छान अनुभव आला ना, की कुठे काही संकटं आली नाहीत. मनापासून जायचं असेल ना, तर आपल्याला देव बरोबर तिथपर्यंत घेऊन जातोच असं. आणि आधी सुरुवातीला वाटत होतं हे 2 डोंगर आहेत, 3 डोंगर आहेत, पण तसं काही नाही. हा रोपवेने गेल्यानंतर मग ठीक आहे, चढायला आजूबाजूची जी लोकं असतात ती पण खूप छान सहकार्य करतात आपल्याला, की असं वाटतं ते पण आपल्यासाठी देव बनून आलेत, आपल्याला मदत करतायत, वाट देत आहेत रस्त्याने जाताना असं. आणि सगळे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी सगळे आतुरलेले होते आणि सगळ्यांना दर्शन झालं ना, की एक खूप मोठं आत्मिक समाधान मिळालं, शांती मिळाली. ती मनःशांती काय असते ते तिथं गेल्यानंतरच अनुभवायला मिळणार आणि खूप छान वाटतं. एकदा तरी हा अनुभव घ्यावा.